बघा इथं काय सांगितलंय, फाइंड रेंज अँड कोइफिशियंट ऑफ रेंज. ठीक आहे, तर हा डाटा कसा आहे, रॉ डाटा आहे. ठीक आहे, मग रॉ डाटामध्ये काय हा फॉर्म्युला यूज करायचा. कसा सोल्युशन, सगळ्यात पहिले काय असेंडिंग ऑर्डर. ठीक आहे, असेंडिंग ऑर्डरमध्ये सगळ्यात छोटा नंबर बघा इथं 800, 725, 750, 900, 925, 910, 1000, त्याच्यानंतर 790 आणि 870, 920 दिलेलं आहे. ठीक आहे, सगळ्यात छोटा बघा, सगळ्यात छोटं कोण इथं 725 म्हणजे 725 आहे. ठीक आहे, मग इथे येणार 725. 725 नंतर कोण मोठं आहे बघा 750 आहे. ठीक आहे, म्हणजे 750च येणार 750. त्याच्यानंतर 750 पेक्षा 800. ठीक आहे, 800. 800 नंतर कोण मोठं आहे 870 आहे आपल्याकडं. त्याच्यानंतर 870 नंतर 870 आहे. ठीक आहे, 870 नंतर 900 आहे का बघ बरं, 900 आहे. 900च्या नंतर 910 आहे. 910 नंतर 920 आहे का, आहे 920. 920 नंतर 925. 925 नंतर 925च्या नंतर कोण आहे बघा, एक मिनिट, इथं 790 पण आहे. ठीक आहे, तर 790 लिहायला लागेल इथं. सातशे नव्वद नंतर 800. ठीक आहे, मग आता नेक्स्ट बघा कुठला नंबर आहे, हा 790 झाला. ठीक आहे, 870 झालाय का, झालाय. नंतर बघा आता 1000च राहिला लास्टला, म्हणजे 925 नंतर डायरेक्ट कोणी 1000. ठीक आहे, 1000. आता बघा असेंडिंग ऑर्डरमध्ये सगळ्यात छोटा नंबर आणि सगळ्यात मोठा नंबर चुकू द्यायचा नाही. मध्ये थोडं फरक आहे की चुकलं तरी काय हरकत नाही, कारण की याच्या दोनवरूनच रेंज आणि कोइफिशियंट ऑफ रेंज येणार आहे. मग आता रेंजचा फॉर्म्युला काय आहे, रेंज इज इक्वल्स टू स्मॉलेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू. मग लार्जेस्ट व्हॅल्यू कोण आहे, लार्जेस्ट व्हॅल्यू आहे 1000 मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू आहे 725. मग बघा 725 1000 मधून जर मायनस केले तर किती येतं, 275 येतं. किती येतं, 275. ठीक आहे, कॅल्क्युलेटरमध्ये करून बघा वाटलं तर. आता नेक्स्ट काय काढायचं, कोइफिशियंट ऑफ रेंज. मग कोइफिशियंट ऑफ रेंजचा फॉर्म्युला, मग कोइफिशियंट ऑफ रेंज इक्वल्स टू काय राहतं, एल मायनस एस अपॉन एल प्लस एस. ठीक आहे, मग बघा आपण फॉर्म्युला ग्रीन पेननं लिहित राहतो. मग आता एल किती आहे, 1000 मायनस 725 अपॉन 1000 प्लस 725. ठीक आहे, मग आता याचा आन्सर काय येणार बघा, कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा. 1000 मायनस 725 डिवाइड बाय 1000 प्लस 725. त्याचा आन्सर येतं बघा 0.1594. 4 डिजिट पर्यंत तुम्ही आन्सर लिहायचं. ठीक आहे, म्हणजे कोइफिशियंट ऑफ रेंज किती आली आपली, किती आली 0.1594. ठीक आहे, मग याला एक ब्रॅकेट करा. हे बघा असा प्रश्न 2 मार्कसाठी येतो. किती मार्कसाठी येतो, 2 मार्कसाठी. ठीक आहे.